नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये महा टीईटी 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्रे स्पेशल प्रश्नसंच घेऊन आलेलो आहोत। यामध्ये आपण एकूण 45 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला भेटतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदविले? तर वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर ऑप्शन 1 कृष्णराजा प्रथम यांनी खोदविलेले आहे। उत्तर आहे ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ... साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली। तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई या ठिकाणी 1849 साली परमहंस सभेची स्थापना केलेली होती। उत्तर आहे ऑप्शन 1 1849 साली। प्रश्न 3 पहा। विवेक सिंधू हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता? तर विवेक सिंधू हा ग्रंथ जो आहे तो ऑप्शन 3 मराठी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता। उत्तर आहे ऑप्शन 3 मराठी। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र पठार जो महाराष्ट्र पठार आहे तर त्याचा सर्वसाधारण उतार ... आहे। तर महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे। उत्तर आहे ऑप्शन 2 पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा। पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कशी आहे विचारलेला आहे। तर पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कमी आहे। उत्तर आहे ऑप्शन 1 कमी आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या उत्तर भागात ... पर्वतरांग आहे। तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात ऑप्शन 3 सातपुडा पर्वतरांग आहे। उत्तर आहे ऑप्शन 3 सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा। तर प्रश्न क्रमांक 7 आहे, पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले आहेत? तर पंजाबमधील ऑप्शन 3 रावी नदी जी आहे तर या रावी नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडलेले आहेत। उत्तर आहे ऑप्शन 3 रावी नदी। प्रश्न क्रमांक 8 पहा। खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सखल भाग निर्माण झालेला आहे? तर कोकणचा जो सखल भाग निर्माण झालेला आहे त्याचं कारण खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे। तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्याने कोकणचा सखल भाग निर्माण झालेला आहे। उत्तर आहे ऑप्शन 2 महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्याने। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ किंवा क्षेत्र आशिया खंडाने व्यापलेले आहे? तर पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 33% क्षेत्र कशाने व्यापलेले आहे? तर आपल्या आशिया खंडाने व्यापलेले आहे। त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन 2 33% क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापलेले आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा। सुभाषचंद्र बोस यांनी शहीद आणि स्वराज्य अशी नावे कोणत्या बेटांना दिली? तर सुभाषचंद्र बोस यांनी शहीद आणि स्वराज्य अशी नावे ऑप्शन 3 अंदमान व निकोबार या बेटांना दिलेली आहेत। उत्तर आहे ऑप्शन 3 अंदमान आणि निकोबार। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगण राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर खालीलपैकी ऑप्शन 4 यवतमाळ या जिल्ह्याची सीमा तेलंगण राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे। उत्तर आहे ऑप्शन 4 यवतमाळ। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 12, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गीतकार कोण आहेत? तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत राजा ढबे। उत्तर आहे ऑप्शन 2 राजा बढे। प्रश्न क्रमांक 13 पहा। आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता ... यांनी स्थापना केली। तर आर्य महिला समाजाची स्थापना स्त्री सुधारणेकरिता
ऑप्शन 2 पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली होती. उत्तर आहे ऑप्शन 2 पंडिता रमाबाई यांनी काय केलेलं होतं तर आर्य महिला समाजाची स्थापना स्त्री सुधारणासाठी म्हणजे स्त्रियांच्या सुधारणेकरिता स्थापन केलेली होती. प्रश्न 14 पहा. खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते? तर वातावरणाच्या ऑप्शन 3 मध्यांबर या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते. उत्तर आहे ऑप्शन 3 मध्यांबर. प्रश्न 15. सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर टेकड्यांमध्ये आहे. तर सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर ऑप्शन 3 नागा टेकड्यांमध्ये आढळते. उत्तर आहे ऑप्शन 3 नागा टेकड्या. प्रश्न 16. भारतात सर्वात जास्त व सर्वात कमी लोकसंख्या अनुक्रमे कोणत्या राज्याची आहे? तर भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीम या राज्याची आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तर प्रदेश आणि सिक्कीम. प्रश्न 17. सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबार ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सम्राट अशोकाच्या काळात खोदलेली बराबार ही जी लेणी आहे ती सध्याच्या बिहार या राज्यामध्ये स्थित आहे. उत्तर आहे ऑप्शन 4 बिहार राज्यामध्ये. प्रश्न 18 पहा. खालीलपैकी कोणते बेट हे प्रवाळांच्या संचयनाने बनलेले आहे? तर प्रवाळांच्या संचयनाने बनलेले बेट आहे ऑप्शन 2 अंदमान निकोबार बेट. हे कशाने बनलेले आहे? तर प्रवाळांच्या संचयनाने बनलेले आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 अंदमान निकोबार बेट. प्रश्न 19 पहा. शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित झालेली आहे? तर ती नदी आहे ऑप्शन 2 वारणा नदी. ऑप्शन 2 वारणा नदी. प्रश्न 20 पहा. पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग कशामुळे पडलेले आहेत? तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे काल्पनिक 2 भाग पडलेले आहेत. तर ते कशामुळे पडलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन 3 विषुववृत्त रेखा यामुळे पडलेले आहेत. उत्तर आहे ऑप्शन 3 विषुववृत्त रेखा. प्रश्न 21. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते करण्यात आलेला होता? उत्तर आहे ऑप्शन 1 पंडित गागा भट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडलेला होता. प्रश्न 22. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा कुठून नेली जाते? तर स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा ही ऑप्शन 3 सागरी भागातून नेली जाते. ऑप्शन 3 सागरी भागातून. प्रश्न 23 पहा. महाराणी ताराबाई यांचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे कोणी केले होते? तर महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे ऑप्शन 2 खापी खान यांनी केलेलं होतं. ऑप्शन 2 खापी खान. प्रश्न 24 पहा. समताप रेषा कशास म्हणतात? तर समताप रेषा आपण म्हणतो समान तापमान जोडणारी रेषा. उत्तर आहे ऑप्शन 2 समान तापमान जोडणारी रेषा या समताप रेषा म्हणतात. प्रश्न 25 पहा. खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तर खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑप्शन 1 विशाळगड नाव दिले होतं. उत्तर आहे ऑप्शन 1 विशाळगड. प्रश्न 26. श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या अशा प्रमुखाला काय म्हणतात? तर श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिकांच्या व कारागिरांच्या प्रमुखाला ऑप्शन 2 श्रेष्ठी म्हणतात. श्रेष्ठी. प्रश्न 27. जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठाराला म्हणतात? तर जगाचे छप्पर असे तिबेटच्या पठाराला म्हणतात. ऑप्शन 3 बरोबर आहे. तिबेटचे पठार याला काय म्हणतात? जगाचे छप्पर असे देखील म्हणतात. प्रश्न 28 पहा. एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात? तर एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवाद म्हणतात. ऑप्शन 4 बरोबर आहे साम्राज्यवाद. प्रश्न 29. श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणते आखात आहे? तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे मन्नारचे आखात. प्रश्न 30. 1920 साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर 1920 साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ऑप्शन 2 नागपूर या ठिकाणी संपन्न झालेली होती.
उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. प्रश्न 31 पहा. सूर्यग्रहण कशास म्हणतात हे खालील पर्यायातून शोधायचंय. तर सूर्यग्रहण ऑप्शन 1 बरोबर आहे आपलं या ठिकाणी. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी याच क्रमात जेव्हा अमावस्येला सरळ रेषेत येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. उत्तर आहे ऑप्शन 1. सूर्य, चंद्र, पृथ्वी या प्रकारे अमावस्येला सरळ रेषेत येतात त्यावेळी सूर्यग्रहण होतं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 32. भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला ऑपरेशन पोलो या नावाने ओळखले जाते. ऑप्शन 1 बरोबर आहे ऑपरेशन पोलो. प्रश्न 33 पहा. बुद्धिवान मानव खालीलपैकी कोणास म्हणतात? तर होमोसेपियन या मानवास बुद्धिमान मानव असे देखील म्हणतात. ऑप्शन 1 बरोबर आहे होमोसेपियन. प्रश्न 34. पंजाबमध्ये शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री हर मंदिर साहिब म्हणजेच त्याला सुवर्ण मंदिर देखील म्हणतात. तर हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे आहे ऑप्शन 2 अमृतसर या शहरामध्ये आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे अमृतसर. प्रश्न 35. डॉट डॉट यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. तर भारत सेवक समाजाची स्थापना केलेले ऑप्शन 3 गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन 3 गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 35 पहा. डॉट डॉट यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती. ऑप्शन 3 बरोबर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 36. भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोमी डायस हा डॉट डॉट खलाशी होता. तर भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोमी डायस हा एक पोर्तुगीज खलाशी होता. ऑप्शन 4 बरोबर आहे पोर्तुगीज खलाशी. प्रश्न 37. हर्थचरित हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर हर्थचरित हा जो ग्रंथ आहे तो ऑप्शन 4 बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे. हर्षचरित बाणभट्टांचा आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न 38 पहा. दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही डॉट डॉट या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती. तर दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही ऑप्शन 2 5व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती. प्रश्न 39 पहा. अल्लाउद्दीन खिल्जीबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. तर खालीलपैकी सर्व जी म्हणजे विधाने आहेत ती काय आहेत? अल्लाउद्दीन खिल्जी बाबतीत बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. आता काय काय आहेत ते उदाहरण पहा. तर अल्लाउद्दीन खिल्जी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झालेला होता. त्याचबरोबर त्याने रणथंबोर आणि चित्तोड घराणे यावर प्रभुत्व गाजवलेलं होतं आणि त्याने वजने व मापे यांवर कडक निर्बंध घातलेले होते. तर ही तिन्ही उदाहरणे अल्लाउद्दीन खिल्जी बाबतीत बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न 40 पहा. भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण होता? तर भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी होता वास्को द गामा. ऑप्शन 4 बरोबर आहे वास्को द गामा. प्रश्न 41 पहा. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरोधात एकत्र येण्यासाठी एखादी संस्था असावी या उद्देशाने 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणती परिषद उभारली होती? तर ते सांगायचं आहे. तर ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध एकत्र येण्यासाठी एखादी संस्था असावी या उद्देशाने 1883 मध्ये इंडियन असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावर भरवलेली परिषद होती. उत्तर आहे ऑप्शन 2 इंडियन असोसिएशन. प्रश्न 42 पहा. सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे ऑप्शन 4 कलिंगचं युद्ध जेव्हा झालं तर त्या कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने असा निश्चय केलेला होता की यापुढे कधीही युद्ध करणार नाही. तर ते युद्ध होतं कलिंगचं युद्ध. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 43. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. उत्तर आहे ऑप्शन 4 1873 साली. प्रश्न 44 पहा. डॉट डॉट हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरं केलं जातं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं केलं जातं. तर उत्तर आहे ऑप्शन 3 1975 साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं झालं होतं. प्रश्न 45 पहा. डॉट डॉट यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध
परिषद भरवली होती? तर विठ्ठल रामजी शिंदे, ऑप्शन 3 बरोबर आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती. उत्तर आहे ऑप्शन 3 विठ्ठल रामजी शिंदे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण येणाऱ्या TET एक्झामसाठी 2000 म्हणजे TET 2025साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी सामाजिक शास्त्रावर विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला याचवर भरपूर असे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.